आता एकमेकांना शब्द दिलाय, तो जपा, मोडू नका. नाही आबा, अजिबात नाही मोडणार. आणि आबा, आम्ही जसा एकमेकांना शब्द दिलाय तसा आम्ही तुम्हाला सुद्धा शब्द देतो की आम्ही आपलं घर लवकरच परत मिळू आणि तुम्हाला मानानं आपल्या घरात परत घेऊन जाऊ. आपण जाऊ आबा आपल्या घरात लवकरच. आम्हाला माहिती आहे तुम्हाला इथं खूप त्रास होतोय ना. तू आता माझ्या त्रासाचा विचार करू नकोस. तुझी परीक्षा जवळ येते, त्यावर लक्ष केंद्रित कर. वकील व्हायचं ना, स्वप्न पूर्ण कर. काय शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी माणसाचं आयुष्य बदलवून टाकते. तुमचं स्वतःचं नवीन जग उभं करायला बळ देते. तेव्हा आता अभ्यासावर फोकस कर. एक्झॅक्टली आबा, मी सुद्धा तिला हेच सांगत असतो, पण ती माझं ऐकतच नाही काही. अहो आबा, हे सांगतात ना ते सगळं ऐकते मी, तरी बघा कसं वागतात माझ्याशी. दाबा हीच मला दम देत असते. ही काहीही सांगते तुम्हाला. सर, तुम्ही ना आबांसमोर काही बोलू नका. मी कधी दम दिला तुम्हाला? बघा आबा, हे असं वागतात माझ्याशी. हे बघा, हे बघा, बघितलं तुम्ही, असंच दम देत असते मला. ठीक आहे, ठीक आहे. ही अशी लुटुपुटीची भांडणं असतात ना, हेच आयुष्य सुंदर करतात, नातं समृद्ध करतात. तुमचं हे नातं जपा, असंच एकमेकांवरती प्रेम करत राहा. भरपूर मेहनत करा, हवं ते मिळवा, आणि त्याची किंमत ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते टिकवण्याची धमक ठेवा. आबा, आणि आमचं काही चुकलं तर तुम्ही आहातच की आमचे कान ओढायला. आणि मी तुमच्यासोबत कायम नसणार आहे. असं कोणीच आयुष्यभर शेवटपर्यंत पुरून उरत नाही. मी असेन नसेन, मी आता काय सांगतो ते लक्षात ठेवा. का असं बोललात तुम्ही? हे बघा, असं टोकाचं बोलत जाऊ नका, मला नाही आवडत. तुम्ही आम्हाला कायम आमच्या सोबत हवे आता. अगं, ते मी इन जनरल बोललो. आबा, हे बघा, इन जनरल पण तुम्ही असं काही बोलणार नाही आता, प्लीज. बरं, नाही बोलणार. त्या तू अभ्यासाला बस. हो. आणि तुम्ही बघा थोडा पापडा. हो, हो. पोरांनो, आता कसं सांगू तुम्हाला, आता माझा मलाच भरोसा उरला नाहीये. पण मला खात्री आहे, हे घर तुम्ही आज ना उद्या तुमच्या बळावर पुन्हा मिळवालच. त्या घरात आनंदानं जाल. पण मी तेव्हा तुमच्या सोबत असेन की नाही मला माहिती नाही. किती छान कळी खुलली आहे रोपट्याची. पण आज गुड मॉर्निंग रोपटं मिळालंच नाही. इंद्रजित सर लवकर बाहेर गेले ना.
ग. हे काय? हे गुलाबाचं झाड इथे कोणी लावलं? ते अहो ते मालती मॅडम अहो ते इंद्रजित सरांनी लावले रो. काय? इंद्रा आणि गुलाबाचं झाड? शक्यच नाही. इंद्राला गुलाबाचं झाड अजिबात आवडत नाही. एक मिनिट, गुलाब तुला आवडतं ना? तुला आवडतं ना? तुला गुलाब आवडतं म्हणून तर इंद्राने हे झाड इथे लावलं नाहीये ना? नाही 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 मॅडम असं काहीच नाहीये. नाही नाही, तसंच आहे. मला माहितीये ना, तूच त्याला हे झाड लावायला भाग पाडला असशील. मला हे झाड इथे नकोय. मालती मॅडम काय करताय ना? आई, आई काय केलंस तू? हे झाड का काढलंस? म्हणजे ह्या झाडामुळे तुझ्या आईच्या हाताला काटा टोचला, तिच्या हातातून रक्त येतंय, हे तुला दिसलं नाही का इंद्रा? जिने आपल्या आयुष्यात काटे पेरले आहेत ती आता आपल्या वाटेत सुद्धा काटेरी झाड लावते. परी गुलाब दाखवून काट्याने जखम करणारी पोरगी आहे ही. आई, तिने काय स्वतःच्या हाताने काटे टोचलेत का तुला? या झाडाचा आणि तिचा काय संबंध? प्रत्येक गोष्टी तू तिला दोष का देत असतेस? काय संबंध म्हणजे? इंद्रा, तुला मला झालेली जखम दिसतच नाहीये का रे? हातातनं माझं रक्त आहे ते दिसूच नाही तुला? बघ किती लागलंय. हिच्यासाठी झाड लावलंस ना, पण त्याच झाडाने मला जखमच झाली ना. इंद्रा, माझं प्रेम, मी तुला लावलेली माया इतक्यात विसरून जाशील असं वाटलं नव्हतं रे मला. आई, अरे तुझ्यासाठी आयुष्यभर झगडले मी, आणि आता तू काय करतोयस? हिच्यासाठी माझ्याशी भांडतोयस. मला इतर कोणी काही बोललं असतं ना तर काहीच वाटलं नसतं, पण तुझं बोलणं मला सहन होत नाहीये. आज तुझा प्रत्येक शब्द माझ्या मनावर वार करतोय असं वाटतंय मला. इतर आई, हे बघ, मी आधी सुद्धा तुला खूप सर हे बघा तुमचा